नमस्कार सर्व भावी शिक्षक विद्यार्थी मित्रांनो. सर्व भावी शिक्षक विद्यार्थी मित्रांना पडलेला प्रश्न की 2024 मध्ये तिसरी टेट म्हणजेच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी होणार का? आणि हा जो काही रेग्युलर प्रश्न आहे त्या रेग्युलर प्रश्नाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा अपडेट जे शासनाने म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने कोर्टामध्ये सादर केलेला आहे आणि तेच अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अमोल गाडेकर आणि स्वागत आहे तुमचं इग्नाइट अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. ती अपडेट नेमकी काय आहे आपण सविस्तर जाणून घेऊया. तर शासनाने कोर्टात जे तर वेळापत्रक सादर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टीईटी आणि टेट 2024 या संदर्भात एक टेंटेटिव्ह शेड्यूल जे तर ते दिलेलं आहे. या संदर्भात भरपूर साऱ्या बातम्या तुम्ही ऐकल्या सुद्धा होता की शासनाला रोड मॅप सादर करायचा आहे, शासनाला परिपत्रक सादर करायचं आहे आणि त्याच अनुषंगाने ही अपडेट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर ही आपल्यासाठी आपण एक प्रकारे म्हणू शकतो आनंदाची बातमी आहे. तर काय आहे ही नेमकी आनंदाची बातमी जाणून घेऊया आपण डायरेक्ट जी काही कोर्टाची पिटिशन आहे त्या कोर्टाच्या पिटिशनच्या माध्यमातून. तर विद्यार्थी मित्रांनो थोडंसं आपण याच्या बेसवरती बोलूया की नेमकं हे प्रकरण काय आहे. तर बघा, रीट पिटिशन दाखल करण्यात आली होती 2024 ला गणेश सतीश शेटे नावाच्या व्यक्तीकडनं आणि यांचं या पिटिशन मध्ये असं म्हणणं होतं की आम्हाला आगामी होणाऱ्या टेटचा रोड मॅप द्यावा किंवा पुढे टेट तुम्ही कशा घेणार आहे, टेट परीक्षा कशी घेणार आहात त्या संदर्भात माहिती देण्यात यावी. याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी की ज्यावेळेस शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे टेट सेकंड जी 2022 ला घेण्यात येणार होती, तर त्या 2022च्या परीक्षेमध्ये जे काही बीएड धारक आहे ते सेकंड इयरला अपेअर असताना त्यांनी अशी मागणी केली होती की आम्हाला सुद्धा या आगामी होणाऱ्या टेट परीक्षेसाठी पात्र किंवा गृहीत धरण्यात यावं. त्याच्यावरती शासनाने त्यावेळेस असं सांगितलं होतं की यावरती उपाय म्हणून आम्ही पुढे चालून एक रोड मॅप देतोय आणि त्या रोड मॅप मध्ये आम्ही ही परीक्षा दरवर्षी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मग त्या पार्श्वभूमीवरती ही याचिका अतिशय महत्वाची होती. तर या याचिकेमध्ये जे काही कोर्टचं कोरम दिलेलं आहे आणि एप्रिल 5, 2024 ला अर्जंट हिअरिंग झाली होती. तर त्या 5 एप्रिल 2024च्या हिअरिंग वरती कोर्टाची ऑर्डर आलेली आहे. याच्यामध्ये ऍडव्होकेटचे नाव तुम्ही बघू शकता. रीट पिटिशन नंबर 27/13/2024 आहे. तुम्ही स्वतः जाऊन चेक करू शकता केस स्टेटस मध्ये. आता बघा, याच्यावरती कोर्टाचं असं म्हणणं आहे की 12/3/2024 वी हॅड पास फॉलोइंग ऑर्डर. कोर्टाने ही ऑर्डर पास केलेली आहे. त्याच्यामध्ये काही पार्श्वभूमी पण दिली. तर बघा, इश्यू नोटीस टू द रिस्पॉन्डंट रिटर्नेबल ऑन 5 एप्रिल 2024 म्हणजे 5 एप्रिल 2024 ला अर्जंट हिअरिंगच्या माध्यमातून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं. The learned AGP waives service of notice on behalf on the state and the learned advocate Mr. Nikam waives service of notice on behalf number respondent number 2. तर हे जे निकम आहेत हे शासनाच्या वतीने ऍडव्होकेट त्याच्यामध्ये होते. The petitioner in this petition is anxious to know the schedule of TET TET 2023 म्हणजे 2023 in the backdrop of TET TET 2022 having commons in the January 2023 and the filling of the post without interview is underway. म्हणजे याच्यामध्ये याचिकाकर्त्याचं असं म्हणणं होतं की आम्हाला एक शेड्यूल देण्यात यावं, तुम्ही कशा पद्धतीने टीईटी आणि टेट घेणार आहात. आणि त्याच्या बेसवरती इथं हे सांगण्यात सुद्धा आलं की जी 2022 ला टेट झाली होती त्या 2022च्या टेटचे आता सध्याचं आपण बघू शकतो की विदाउट इंटरव्ह्यू वाले जे आहे तर ते सध्या त्यांना जॉब ऑफर होत आहे, त्यांना शाळा सुद्धा आता भेटल्या आहे. तर ते चालू आहे. We are informed that the next stage of filling up of the post by conducting interview in TET TET 2022 has been initiated. म्हणजे आता विदाउट इंटरव्ह्यू वाले बऱ्यापैकी जॉईन झालेले आहेत आणि ज्यांचे इंटरव्ह्यू बाकी आहे तर त्यांचंही शेड्यूल सध्या पुढे आहे. म्हणजे हे क्लिअरली सांगताय की जे टेट 2022 झाली होती तर त्या 22ची जी काही राहिलेले मुद्दे आहे इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू वाल्याच्या सिलेक्शनचे ते आता सध्या अंडर प्रोसेस आहे असं याच्यामध्ये सांगण्यात आलं. हा, in view of the order passed by this court in the suo motu public interest litigation number 222. आता इथं महत्वाचा मुद्दा असा आहे की ही एक सुमोटो याचिका होती. याच्यावरती मागे आपण व्हिडिओ घेतला होता की सुमोटो याचिका काय असते आणि या सुमोटो याचिकेमध्ये म्हणजे कोर्टाने स्वतःहून हे प्रकरण जे तर दाखल करून घेतलं होतं सुमोटो याचिकेमध्ये आणि हे प्रकरण 2022चं आहे. 22 सप्टेंबरला कोर्टाने स्वतःहून हे दाखल करून घेतलं होतं आणि त्याच्याच बेसवरती आपली 2022 ची काय झाली तर टेट परीक्षा झाली सुमोटो याचिकेच्या बेसवरती. मग हे प्रकरण स्वतः कोर्टाने जातीने दाखल करून घेतलं होतं, दखल याची घेतली होती आणि मग त्याच्याच बेसवरती 2022 ऍट औरंगाबाद म्हणजे आता जे छत्रपती संभाजीनगर बेंच आहे मुंबई उच्च न्यायालयाचं माननीय
मुंबई उच्च न्यायालयाचं त्या औरंगाबाद खंडपीठामध्ये ही याचिका सुमोटो याचिका त्यावेळेस कोर्टाने दाखल करून घेतली होती. द स्टेट इज नाव ऑब्लिक टू द कंडक्ट द टेट ट्वाइस अ इयर. त्यावेळेस शासनाने असं सांगितलं होतं किंवा महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने असं सांगितलं होतं की आम्ही वर्षातून 2 वेळा टेट एक्झाम काय करूया, घेणार आहोत किंवा कंडक्ट करणार आहोत. सो त्या हिशोबाने द फर्स्ट एक्झामिनेशन वॉज हेल्ड इन 2017 म्हणजे 2017ला पहिली एक्झाम झाली. इट इज क्वाइट नॅचरल फॉर कॅन्डिडेट्स लाईक द प्रेझेंट ट्रेडिशनर टू बी टू द अपेअर फॉर द टीईटी टेट एक्झामिनेशन अँड सिक्युअर एम्प्लॉयमेंट. म्हणजे आम्हाला ही माहिती द्या तुम्ही की तुम्ही एक्झाम कशा पद्धतीने घेणार आहे, त्याची एक सविस्तर डिटेल द्या किंवा रोड मॅप द्या, काय तुम्हाला द्यायचं ते द्या, परिपत्रक द्या. मग त्या हिशोबाने वी देअरफॉर कॉल अपॉन रिस्पॉन्डंट नंबर 2 टू प्लेस द रोड मॅप बिफोर दिस कोर्ट इंडिकेटिंग द प्रोबॅबल डेट्स पिरियड इन विच द टीईटी टेट 2023 विल कॉमन्स इन 2024. याचा अर्थ असा होतो की सरकारला अशा पद्धतीचे निर्देश कोर्टाने त्यावेळेस दिले होते की तुम्ही लवकरात लवकर तुमचा एक पर्टिक्युलर रोड मॅप आम्हाला द्या की तुम्ही कधी घेऊ शकता. टेंटेटिव्ह द्या परंतु रोड मॅप द्या. लिस्ट दिस पिटिशन ऑन 5 एप्रिल 2024 इन द अर्जंट ऑर्डर कॅटेगरी. आणि मग हे अर्जंट ऑर्डरच्या कॅटेगरीमध्ये म्हणजे लगेच हे प्रकरण जे तर ते कोर्टामध्ये घेण्यात आलं होतं. अर्जंट बेसिसवरती त्याची हिअरिंग झाली होती 5 एप्रिल 2024ला. आता इथे तो का महत्वाचा मुद्दा, रेफरिंग टू द सेकंड पेज ऑफ 10 द सबमिट दॅट द टीईटी एक्झाम इज टेंटेटिव्हली शेड्यूल्ड टू बी हेल्ड इन ऑगस्ट सप्टेंबर 2024. VIMP मुद्दा आपल्यासाठी की आपण मागेही 1-2 दिवसापूर्वी एक महत्वाची परिपत्रक आलं होतं, त्याच्यामध्ये बातमी सुद्धा आली होती की ज्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की जूनला तरी टीईटी होणार नाहीये, परंतु ही टीईटी एक्झाम मे बी असं त्यांनी सांगितलं होतं, मे बी जुलै ऑगस्ट मध्ये होऊ शकते. आता या याचिकेमध्ये कोर्टाच्या निर्देशामध्ये आपल्याला ही गोष्ट दिसून येते की महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद म्हणते की ऑगस्ट सप्टेंबर 2024ला आम्ही काय करणार आहोत, आगामी टीईटी एक्झाम घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर दिलंय द टेट एक्झाम टेंटेटिव्हली शेड्यूल इन नोव्हेंबर डिसेंबर 2024. तुमच्यासाठी खूप मस्त आणि महत्वाची गोष्ट आहे की ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आम्ही टीईटी घेणार आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आम्ही टेट परीक्षा म्हणजे अभियोग्यता चाचणी घेणार. हे टेंटेटिव्ह आहे, परंतु एक प्रकारचं रोड मॅपमुळे आपल्याला एक क्लेरिफिकेशन आलं की आता अशा पद्धतीचं शेड्यूल हे जे तर जवळपास लावू शकतात. मग 1-2 महिने मागे पुढे होऊ शकतं, पण हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण यांनी कोर्टाला तशा पद्धतीचं हे आपण एक प्रकारचं शपथपत्र म्हणू शकतो हे सादर केलेलं म्हणायला हरकत नाही. द लर्न ॲडव्होकेट फॉर द पिटिशनर प्रेस दॅट रिस्पॉन्डंट टू बी डायरेक्ट टू द डे शुड नॉट बी मिस द टाइम शेड्यूल. म्हणजे त्यांना एक अपेक्षा आहे कोर्टाला की यांनी ह्या टायमाचं तरी पालन करायला पाहिजे, पण हे टेंटेटिव्हली आहे, हाही मुद्दा इथं महत्वाचा आहे. वी अप्रिशिएट दॅट द एक्झामिनेशन काउन्सिल हॅज कम आउट विथ अ टेंटेटिव्ह प्लॅन अँड वी आर इन्फॉर्म दॅट दिस विल बी अ रेग्युलर अॅन्युअल फीचर. म्हणजे इथं कोर्ट असं म्हणतंय की महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद किंवा शासन यांनी जो काही आताचा प्लॅन दिलेला आहे, टेंटेटिव्ह प्लॅन दिलाय, तो अप्रिशिएट करण्यासारखा आहे की ऍटलीस्ट तुम्ही तो मुद्दा क्लिअर तरी केला, जेणेकरून जे अभियोग्यता धारक असतील पुढचे आगामी टीईटी पास होऊन वाट बघणारे टेटची त्यांच्यासाठी एक रिलीफ हा असेल असं आपण म्हणू शकतो. इन व्ह्यू ऑफ द अबो अँड बाय कन्सर्न ऑफ द पार्टीज दिस पिटिशन इज डिस्पोज ऑफ. म्हणजे इथं हा विषय संपून जातोय कारण तुम्हाला एक टेंटेटिव्ह शेड्यूल आलेला आहे. आता बघा याच्यामध्ये एक प्रश्न विद्यार्थी मित्रांचा हा पण असणार आहे की सर नेमकं कशा पद्धतीने एक्झाम होईल, ऑफलाईन होईल का ऑनलाईन होईल. तर आपण 2022चा अनुभव पाहता चान्सेस खूप जास्त आहे ऑनलाईन एक्झामचे. आता त्याच्यावरती ही क्लेरिफिकेशन देईल हळूहळू महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, पण चान्सेस ऑनलाईनचे खूप जास्त. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की इथं तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी भेटली आहे, अगोदर तुमची टीईटी एक्झाम होणार आहे, नंतर तुमची टेट एक्झाम होणार आहे. म्हणजे याचा फायदा काय होईल की जे विद्यार्थी मित्र आता या 2024ला टीईटी एक्झाम पास आउट होतील ते सरळ सरळ टेट परीक्षा जी तर ती देऊ शकतात. म्हणजे या विद्यार्थ्यांना सुद्धा आगामी टेट एक्झामला बसता येतं, त्या एक्झामला बसून स्वतःचं शिक्षक भावी शिक्षक होण्याचं जे स्वप्न आहे तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न ते पूर्ण करता येतं. म्हणजे टीईटी अगोदर होईल, टेट नंतर होईल, हा एक महत्वाचा मुद्दा टेंटेटिव्हली जरी आपण बघितला तर. आणि मग त्या अनुषंगाने जर ऑनलाईन एक्झाम होणार असेल, काठिण्य पातळी जास्त असेल, तर आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण परवाच या गोष्टीवरती चर्चा पण केली होती की आम्ही स्टार्ट करतोय आपण कोणती बॅच, तर टेट साठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता बॅच जी प्युअरली IBPS पॅटर्ननुसार जे तर आपण घेणार आहोत. आणि ही जी बॅच आहे मित्रांनो, ही बॅच आपली लवकरच सुरू होते. म्हणजे हे जो काही प्लॅन आलाय, हा जो काही आराखडा आलाय, याच्याच अगोदर आपली इग्नाइट टीम जी तर या बाबतीत रेडी झाली होती. कारण
आपण आतापासून जी तर अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आता एक टेंटेटिव्ह आराखडा आलाय, तर तुमच्या अभ्यासाची गती तुम्हाला थोडीशी वाढवावी लागेल आणि त्या अनुषंगाने आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून जे मागच्या वेळेचा जो काही कोर्स आपण घेतला त्या कोर्सच्या माध्यमातून 500+ विद्यार्थी मित्र आज शिक्षक म्हणून जे तर ते रुजू झालेले आहे आणि त्यासाठी आपली नवीन बॅच सुद्धा सुरू होती. तर बॅच आहे बघा मित्रांनो, ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड IBPS पॅटर्ननुसार मार्गदर्शक आहे. इथं बुद्धिमत्तासाठी ज्ञान वराडे, गणितासाठी योगेश बोबडे, मराठी व मानसशास्त्रासाठी विजय शेळके, इंग्लिशसाठी बाळासाहेब बोडके, सामान्य ज्ञानासाठी मी अमोल गाडेकर आणि मानसशास्त्रासाठी बाळकृष्ण डाके प्लस मेंटॉर. हे सगळे फॅकल्टीज ज्यांचा मागचा अनुभव खूप दांडगा राहिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपले भरपूर सारे विद्यार्थी मित्र आज शिक्षक म्हणून रुजू सुद्धा झालेले आहे. IBPS एक्सपर्ट फॅकल्टी त्या एक्झामचा दांडगा अनुभव सर्व फॅकल्टीजना आहे. नियमित लाईव्ह लेक्चर्स तुमचे होणार आहे, याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चरसाठी अनलिमिटेड व्ह्यूज तुमच्यासाठी असतील, नोट्स आणि प्रॅक्टिस टेस्ट असतील आणि डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील. तर या एकूण कोर्सची फीज ऍक्च्युली 4,999 एवढी असते, परंतु त्याच्यामध्ये डिस्काउंट करून पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी 40% डिस्काउंट 2,999 प्लस GST चार्जेस आणि ओल्ड जर विद्यार्थी असतील, ओल्ड TET टेटचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी 60% डिस्काउंट जो येतो तो देण्यात येणार आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी तुम्हाला या कोर्सची याच्यामध्ये भेटून जाईल. तर ही महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. बाकी विद्यार्थी मित्रांपर्यंत सुद्धा तुम्ही ही अपडेट पोहोचवा आणि भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये. थांबूया. धन्यवाद.